हे बघा, मुंबई आपला सर्वांना माहिती की कॉस्मोपॉलिटन शहर आहे। सर्व देशभरातली लोक मुंबईमध्ये राहतात। मराठी माणसंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये राहतात आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी ही याला सगळ्या जगानं मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून मला वाटते असे हे वाद उपस्थित केल्यापेक्षा निश्चितपणानं त्या मुंबईमध्ये सर्व लोक गुण्यागोविंदानं कसे राहतील, मुंबईसोबत महाराष्ट्राचा विकास चांगल्या पद्धतीनं कसा त्या ठिकाणी करता येईल, मुंबई जी आर्थिक राजधानी आहे तिचं योगदान, तिथल्या प्रत्येकाचं योगदान महाराष्ट्राच्या विकासामध्ये कसं करून घेता येईल याचा हिशोबानं सगळ्यांनी बोललं पाहिजेत। मला वाटते एकमेकाची टक्केवारी मोजण्याची ही वेळ नाही आणि मला वाटते ती कोणी मोजू पण नाही। सर, ज्या पद्धतीनं परिणय फुके जे भंडाऱ्यामध्ये आमदार आहेत त्यांनी वक्तव्य केलं की शिवसेनेचा बाप मी आहे। खरं म्हणजे हे सगळ्या देशाला माहीत आहे की शिवसेनेचा बाप एकच आहे की ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। अशा या फालतूच्या वल्गना मला वाटते काही अशा लहान लोकांनी करण्याची आवश्यकता नाही। अगोदरच महाराष्ट्रामध्ये दररोज अशी काहीतरी वादग्रस्त विधानं करून मला वाटते चर्चेत राहण्याची एक होड लागलेली दिसते सगळीकडे। आणि म्हणून त्या सगळ्यांना माझी या ठिकाणी विनंती राहील की आपण आता अशा ठिकाणी वादग्रस्त विधानही टाळली पाहिजे। कोणी कोणाचा बाप असू शकत नाही आणि कोणी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये। आणि पुन्हा मी एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की शिवसेनेचा बाप एकच होता, तो म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। सर, सुप्रीम कोर्टाने आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात प्रभाग रचनेच्या संदर्भात एक निर्णय दिला। त्यांनी ज्या याचिका होत्या सर्व त्या फेटाळून लावलेल्या आहेत। हे बघा, प्रभाग रचना करणं, निवडणुका घेणं यासाठी निवडणूक आयोग या आपल्या देशामध्ये आहे। त्यांना विशेष अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत। निवडणूक विभाग त्याचं काम करतं आणि त्याच्यानंतरही जरी कोणाचं काही असेल तर त्या सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची प्रोव्हिजनसुद्धा त्याच्यामध्ये आहे। आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले जातील किंवा सुप्रीम कोर्ट जे काही त्या ठिकाणी आदेश देतील त्याचं आपण सर्वजणांनी पालन केलं पाहिजेत आणि निश्चितपणानं ते आमच्या सगळ्यांना ते मान्य राहील। थँक्यू सर। हो, बोलतो ना। एक मिनिट गाइस, वन मोर क्वेश्चन। बिहारच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जे इलेक्टोरल पोल्स झाले त्या सगळ्यांच्या संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया? हे बघा, खऱ्या अर्थानं ते दिल्लीमध्ये येऊन जे इथं काँग्रेस असेल, इतर पक्षाचे असतील किंवा छोट्या छोट्या पक्षाकडे जे त्यांचे उंबरटे उद्धवजी ठाकरे साहेब झिजवतात हे पाहून त्यांची क्यू त्या ठिकाणी येते। एक आमचे हिंदू हृदय सम्राट होते बाळासाहेब ठाकरे, त्यांनी कधी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये कधी आले नाहीत किंवा कुठल्याही नेत्याचे लाचारीनं कधी उंबरटे झिंजवलेले नाहीत। ज्याला कोणाला त्यांची आवश्यकता असेल ते मातोश्रीला जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेटायचं। पण आज त्यांच्या ह्या ज्या भेटी आहेत ते राजकारणामध्ये त्यांची झालेली पिछेहाट आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आज ते काँग्रेस असेल, इतरही राजकीय त्यांचे इंडिया आघाडीमधले घटक पक्ष असतील त्यांचे उंबरटे ते त्या ठिकाणी झिंजवताना दिसत आहेत। ऑपरेशन टायगर सर सुरू असणार आहे का? कारण की लास्ट टाइम पण आपण बघितलेलं जनरली एक डिनर डिप्लोमसी सारखी गोष्टी असते। तुमच्या इथे वेगवेगळ्या पार्टीचे खासदार आले, त्यात उद्धव ठाकरे यांच्या पार्टीचे पण खासदार आलेले, तर ऑपरेशन टायगर अजूनही कुठे सुरू आहे का आणि ते कुठे ना कुठे वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत का? हे बघा, तुम्ही कालही पाहिला असेल, दररोज उभाटा गटाकडून लोक त्या पक्षाला सोडून शिवसेनेमध्ये आदरणीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी दररोज प्रवेश त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून उभाटांचं अस्तित्व हे निश्चित धोक्यामध्ये आलेलं आहे आणि ते वाचवण्याचीच धडपड या ठिकाणी ती मंडळी, त्यांची नेते मंडळी त्या ठिकाणी करताना दिसते। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।